जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटीटीचा फॉर्म भरत असताना जे काही एक्झाम सेंटरचं ऑप्शन येत नाही त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। एक्झाम सेंटर कुणाला कोणत्या प्रकारे मिळणार आहे त्याविषयी एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे। त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण नेमकी ती अपडेट काय आहे। बघा, जर आपण या ठिकाणी सीटीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो मित्रांनो, तर इथे आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी जे आहे 28 तारखेची दिसत आहे, परंतु ही ऍक्च्युअली आता आलेली आहे। तारीख जरी 28 दिलेली असेल तरी यांनी ही आत्ताच दिलेली आहे। याला जर का आपण या ठिकाणी डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की ही या ठिकाणी जे आहे नवीन सूचना आपल्याला 28/11/25 ला आलेली आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, थोडक्यामध्ये आपण पाहून घेऊया की सूचना एग्जैक्टली काय है। बघा, सीटीटी परीक्षा के 21वें संस्करण के लिए ऑनलाइन आवेदन प्रक्रिया 27 नवंबर से शुरू हो चुकी है और ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 18 दिसंबर रात 11:59 है। उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि वे अंतिम तिथि का इंतजार किए बिना यथाशीघ्र अपना जो ऑनलाइन आवेदन है उसको पूरा करें। साथ ही सभी आवेदकों को सूचित किया जाता है कि ऑनलाइन आवेदन पोर्टल में परीक्षा शहर चुनने का कोई प्रावधान नहीं है। या ठिकाणी क्लियरली त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही देणार पण नाही, ऑप्शन तुम्हाला देणार नाही। मग उम्मीदवारों को ऑनलाइन आवेदन पोर्टल पर सही एवं प्रासंगिक विवरण भरकर सभी चरणों को पूर्ण करना होगा। परीक्षा शहर का आवंटन सीबीएसई द्वारा आवेदकों को यादृच्छिक यानी रैंडम आधार पर किया जाएगा। परीक्षा के लिए आवंटित शहर में परिवर्तन का अनुरोध चाहे कोई भी कारण हो स्वीकार नहीं किया जाएगा। किती इंटरेस्टिंग आपल्याला एक या ठिकाणचे जे काही नोटिफिकेशन आहे ती पाहायला मिळते आहे। आपण सर्वांना सांगत होतो की 1-2 दिवस या ठिकाणी वेट करा, कदाचित जे आहे आपल्याला या ठिकाणी शहर चॉईस करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल होईल। परंतु सीबीएसई ने एक नवीनच गुगली या ठिकाणी टाकलेली आहे आणि सांगितलं की आम्ही शहराचा ऑप्शन देणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं ना यादृच्छिक रॅन्डमली आहे ना, कुणाला कोणतंही शहर आम्ही या ठिकाणी अलॉट करणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही बदलही करू देणार नाही। खऱ्या अर्थानं थोडंसं विचित्र प्रकारचा हा निर्णय असेल असं मलाही वाटतंय, आपल्याला देखील वाटतंय। परंतु आता मग आपल्या साध्या साध्या उमेदवारांच्या मनामध्ये जे आहे एक प्रश्न आला असेल की मग सर आता ती कशा प्रकारे देणार, तर कदाचित मला असं वाटतं आहे पर्सनली की आपण आपला जो काही डेटा आहे तो फिलअप करून घ्यावा। आपला जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस प्रमाणे कदाचित आपल्याला जे काही एक्झाम सेंटर आहे ते अलॉट केले जाऊ शकतात। त्याच्यामुळे आपला जो काही पिन कोड आहे, पिन कोड तो आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाचा असू शकेल असं मला या ठिकाणी वाटतो आहे। कारण पिन कोड समजा आता आमचा परभणी आहे, आता मी परभणीचा जरी पिन कोड टाकला तर परभणी हे शहर एक्झाम सेंटर नाही, परंतु परभणीच्या जवळ कोणतं आहे, इकडे संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे किंवा इकडे नांदेडचं होणार आहे किंवा जिथे किती कुठे असेल तर त्या ठिकाणचं एक्झाम सेंटर भेटण्याची दाट शक्यता आहे असं मला सध्या तरी वाटतं आहे। त्याच्यामुळे आता प्रतीक्षा न करता आपण आपल्या परीने या ठिकाणी जे आहे एक्झाम सेंटर फिलअप करून घ्या। आणि या एक्झामसाठी तुम्हाला हवं असेल मार्गदर्शन तर तुमच्याकरिता मार्गदर्शन म्हणून मिशन सीटीटी बॅच या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर नावाचं जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे। त्यावरती तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। अगदी लेक्चर असेल, डाउनलोडेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला। त्याच्यामुळे आपण हक्कानं या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घेऊ शकता।